दोन दिवसापूर्वी माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि तो म्हणला की अरे मी खूप वेळा ऐकतो तुझे बरेचसे व्हिडिओज यूट्यूबवरचे बघतो आणि तुझे इंस्टाग्रामवर पण मी रील्स वगैरे बघत असतो, मला जरा सांग बरं कोणता बेस्ट म्युच्युअल फंड आहे की जो घ्यायला पाहिजे मी. तर मी त्याला सांगितलं की बघ रे, असं बेस्ट नावाचा म्युच्युअल फंड वगैरे काही नसतो. प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट आणि प्रत्येकाची गरज याच्यानुसार म्युच्युअल फंड बदलतो. त्याचं एक्झाम्पल देताना मी त्याला सांगितलं की त्याचा मुलगा तो डॉक्टर व्हायचं म्हणतोय. मी त्याला विचारलं तुझ्या मुलाला डॉक्टर व्हायचंय आणि त्याला मॅथ्सला खूप चांगले मार्क पडले तर चालतील का? तर तो म्हणला अरे डॉक्टर व्हायला मॅथ्स लागत नाही एवढं, मग काय खूप चांगल्या मार्काची गरज नाही. म्हणलं तसंच जर तुझ्या धाकट्या मुलाला इंजिनियर व्हायचंय आणि त्याला बायोलॉजीला जास्त मार्क पडले तर काय फायदा आहे का? नाही. सेम थिंग अशीच आहे की जर तुझा रिस्क ॲपेटाईट किंवा तुझा टाइम हॉरिझॉन 10 वर्षाचा आहे तर तू 10 वर्षाच्या आत किंवा 3 वर्षाचाच तुझा टाइम हॉरिझॉन आहे तर तू तिथं स्मॉल कॅप घेतलं तर तू गोत्यात येशील. कारण 3 वर्षामध्ये स्मॉल कॅपनी जर रिटर्न नाहीत दिले तर तुझे मूळ रक्कम भरली आहे तेवढी पण पैसे येणार नाहीत. म्हणजे माझ्यासाठी बेस्ट म्युच्युअल फंड स्मॉल कॅप नाही असं होईल का? असं होऊ शकतं. पण जर मला रिटायरमेंटला म्हणजे 15-20 वर्षानंतर मला पैसे पाहिजे असतील तर मग यदा कदाचित मला स्मॉल कॅप सगळ्यात जास्त चांगला रिटर्न देईल. त्यामुळं प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट आणि त्याचबरोबर टाइम हॉरिझॉन यावर अवलंबून आहे की माझ्यासाठी बेस्ट म्युच्युअल फंड कोणता. त्यामुळं अगोदर तुम्ही तुमचा रिस्क ॲपेटाईट तयार करा, त्याचबरोबर तुमचा टाइम हॉरिझॉन तयार करा आणि मग आपण डिसाईड करू की कोणता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे. थँक्यू.